ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा नवा ओघ घेऊन आम्ही आलो आहोत आजच्या बातम्यांसह. नमस्कार दर्शकांनो, मी लावण्य मंगेश दाळू आणि मी कैवल्य प्रमोद वसू आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्याप्रभात सुबह सवेरे प्राईम टाइम खबरे आप तक मध्ये, जिथे तुम्हाला बघायला मिळतील ताज्या घडामोडी जगाच्या, देशाच्या आणि राष्ट्राच्या. चला तर मग पाहूया सविस्तर. सुरुवात करूया स्थानिक बातम्यांनी. अकोला खंडवा रेल्वे मार्गाच्या कामाला गती. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या अकोला खंडवा रतलाम या 319 किमीच्या महत्त्वाकांक्षी ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार आहे. कृषी संशोधन व डाळ उद्योगाचा विस्तार. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील शेतकरी आणि डाळमेळ व्यावसायिकांना नव्या तंत्रज्ञानाचा लाभ मिळत असून स्थानिक व्यापाराला मोठा हातभार लागत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजना. राज्यातील 54 लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तेथील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत कौशल्य विकास. शाळेमध्ये 6वी पासून व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य आधारित प्रात्यक्षिकांवर भर दिला जात आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यासाठी अधिक सक्षम बनण्यास मदत होत आहे. इनोव्हेशन आणि शिष्यवृत्ती योजनांचा विस्तार. देशातील तरुण संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी सरकारी व खाजगी क्षेत्राकडून नवीन फेलोशिप, शिष्यवृत्ती आणि स्टार्टअप उपक्रमांचा मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. आंतरराष्ट्रीय बातम्या. युरोपियन युनियनमध्ये प्रथमच पवन आणि सौर ऊर्जेने जीवाश्म इंधनापेक्षा जास्त वीज निर्माण करून स्वच्छ ऊर्जेचा नवीन टप्पा गाठला आहे. वैद्यकीय शोध. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी डिमेन्शिया आणि हृदयविकारांसारख्या 130हून अधिक आजारांचा धोका आधीच ओळखणारे अत्याधुनिक AI तंत्रज्ञान विकसित केले आहे. आजच्या प्रमुख क्रीडा बातम्या पुढील प्रमाणे आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026. ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची नुकतीच सांगता झाली असून भारताने 39 पदक पटकावले आहेत. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाले असून निवड समितीच्या बदलांबाबत क्रीडा वर्तुळात चर्चा सुरू आहे. आजच्या मुख्य घडामोडीमध्ये सध्या एवढेच. ताज्या अपडेटसाठी ऐकत रहा विद्याप्रभात सुबह सवेरे प्राईम टाइम खबरे आप तक. धन्यवाद.